5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरे सेनेला धक्का। अणाव दाबाची वाडीतील ठाकरे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। ईव्हीएम आणि भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही, मंत्री गिरीश महाजनांच्या भाषणावर घेतला आक्षेप। महापुरुषांचा अपमान करणं ही भाजपची जुनी सवय। आज पुन्हा एकदा नाशिकच्या भूमीत त्याचं दर्शन घडलं। वर्षा गायकवाड यांची ट्विट करत भाजपवर टीका। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी मुदतवाढ करणार, मंत्री नरहरी झिरवाळ यांची हिंगोलीमध्ये माहिती। कोल्हापुरातल्या इचलकरंजी पालिका महापौर उपमहापौर निवडीची तारीख ठरली। 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार। मुंबई आग्रा महामार्ग ठप्प। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा। आदिवासी शेतकऱ्यांचा निघालेला लॉंग मार्च आणि रस्त्याच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी। पनवेलमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाची 3 ते 4 वाहनांना धडक। धडकेत वाहनांचा चक्काचूर, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातल्या नीरसागर सोसायटी परिसरातील गादी कारखान्याला भीषण आग। आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्याचं नुकसान। आग लागण्यामागचं कारण अस्पष्ट। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।